अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया आज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली। अपेक्षेप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध झाली असून महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्योतिताई अमोल गाडे तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे धनंजय कृष्णा जाधव यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे। आज सकाळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया सुरू झाली। महापौर पदासाठी नगरसेवक गणेश भोसले यांनी प्रस्ताव मांडला तर अविनाश घुले यांनी त्याला अनुमोदन दिले। तसेच उपमहापौर पदासाठी निखिल वारे यांनी प्रस्ताव सादर केला आणि कुमार वाकळे यांनी त्याला अनुमोदन दिले। इतर कुणाचेही अर्ज न आल्याने ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली। अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर शहराच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान ज्योतिताई गाडे यांना मिळालाय। त्या माजी आमदार दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या आहेत। निवडीनंतर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम केल्यास शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। नूतन महापौर ज्योतिताई गाडे यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत सांगितलं की आजपासूनच कामाला सुरुवात करत असून शहराचे रस्ते, पाणी आणि कचरा असे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आमचा स्पष्ट प्राधान्यक्रम असेल। उपमहापौर धनंजय जाधव यांनीही सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी आयुक्त यशवंत डांगे, नगरसचिव मेहर लहारे यांच्यासह महायुतीचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदासाठी जी निवड प्रक्रिया होती ती आपण महापालिकेच्या जीबी हॉलमध्ये केली आहे आणि त्याच्यात महापौर पदासाठी एकच नॉमिनेशन प्राप्त झाला आणि उपमहापौर पदासाठी पण एकच नॉमिनेशन पत्र प्राप्त झाला आणि दोन्ही नॉमिनेशन पेपर्स आहेत ते वैध झालेले होते आणि त्या हिशोबाने महापौरपदी ज्योती गाडे मॅडम तसेच उपमहापौरपदी धनंजय जाधव साहेब यांची निवड महापालिका सदनात करण्यात आलेली आहे। आज माझे अहिल्यानगर शहराच्या प्रथम महापौरपदी निवड झाली आहे। त्यामुळे मी आज माझे वडील आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप व सुजयदादा विखे पाटील यांना प्रथम मी धन्यवाद व्यक्त करते आणि या सर्वांना समोर ठेवून आदर्श माझा मी चांगल्या प्रतीचे काम करेल असा विश्वास व्यक्त करते। आणि तुमचं पहिलं प्राधान्य कशाला राहील काय? आता आपल्या नगर शहरात संग्राम भैयांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून म्हणजे 80% रोडचे नंतर प्रथम मी शहराचे आता मला एवढं काही माहित नाही त्याच्यामुळे प्रथम मी पहिले पाहणी करेल, जिथं काही ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल। म्हणजे माझ्या सर्व सहकारी नगरसेविकांना सोबत घेऊन महापौर उपमहापौर साहेब असतील त्यांना सोबत घेऊन मी काम करण्याचा प्रयत्न करेल। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप साहेब, त्याचप्रमाणे आमचे नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब तसेच भाजपा आणि राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक नगरसेविका यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि आज जी मला अहिल्यानगरच्या उपमहापौरपदी काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे, निश्चितच मी आपल्या माध्यमातून शहरवासियांना हा विश्वास दाखवू इच्छितो की ज्या पद्धतीनं भाजप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपण भरघोस मतदान करून विजयी केलं, जो विश्वास तुम्ही सुजयदादा विखे पाटील आणि संग्राम भैया जगताप यांच्यावर दाखवला, निश्चितच आम्ही एक चांगल्या प्रकारचं काम नगर शहरामध्ये करून दाखवू। आणि ही महानगरपालिका जी आहे ही नगर शहराच्या लोकांची आहे, ही जनतेची आहे। 24 तास कशा पद्धतीने
त्यांना त्यांचे कामं आम्हाला करता येतील याच्यावर आमचं 100% प्राधान्य राहणार आहे. आणि एक दर्जेदार रस्ते असतील, मुबलक पाणी असेल. आता सध्या शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होतो, तर आमचं निश्चितच प्रयत्न असं राहील की रोज पाणी कसं देता येईल, स्वच्छ शहर कसं ठेवता येईल, हरित शहर कसं ठेवता येईल, ग्रीन सिटी क्लीन सिटी ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. मी प्रसारमाध्यमांचे पण मनापासून आभार मानतो. आपलंही सहकार्य आम्हाला असू द्या. प्रशासन तर आमच्याबरोबर आहे. मी आयुक्त साहेबांचे पण मनापासून आभार मानतो. त्यांचंही सहकार्य आम्हाला लाभणारच आहे आणि एक चांगल्या प्रकारचं काम आम्ही करून दाखवू. हे काम करत असताना कुठलं काम असं आहे जे आव्हानात्मक वाटतं? आव्हानात्मक तसं शहर जे आपण पाहतो की आता मध्ये जे ह्याची जी समस्या होती कचऱ्याची, ती बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता सॉल्व्ह झाली आहे. कालच आपण जर पाहिलं तर आमचे राष्ट्रवादीचे नेते अविनाश घुले यांनी पण संकल्पना मांडली आहे की नवीन इंदोरच्या धर्तीवर एक चांगल्या प्रकारे एक स्वच्छतेची एक गाडी त्या ठिकाणी ते घ्यायचं आहे. तर त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.